नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. कापूस 70,000 तर तुरीला 50,000 रुपये कर्ज. शेतीशाहीचे दर वाढले, मात्र कर्जमाफीचे शेतकरी अडचणीत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तशी मॅच होईना मग 100% धान्याचे वाटप कसे होणार? मयत बाहेरगावी असल्यास गेल्यांची नावे वगळण्याचे आदेश. चॅनलवर नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 1450 निरुद्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित. बालसंगोपन योजना 18 वर्षामुळे अनेकांना फटका. परराज्यातील बोगस बियाणाचा यवतमाळ जिल्ह्यात शिरकाव. शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका. ग्रामीण भागात साठेबाजीचा संशय. तीन आठवड्यात मिळाले 85,754 रुपयांचे उत्पन्न. रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग. कमी कालावधीत भरघोस उत्पादन. अवकाळी पाऊस सावट आणि शेतकऱ्यांची लगीन घाई. तळेगावात कांदा काढण्याला आला वेग. अक्षय तृतीयेला कोट्यावधींची उलाढाल. बाजारपेठेत उजळी गर्दी. 3.5 मुहूर्तपैकी एक मुहूर्त साधण्यासाठी लगबग. पावणे एकरात घेतले 50 क्विंटल आल्याचे उत्पादन. वेलोजना नदीवर 2.25 कोटीचा सिंचन बंधारा होणार. पिकांसाठी पाण्याची सोय. जलसंधारण विभागात होणार बांधकाम. प्रतिबंधित बीटी बियाणे खरेदी करणारे शेतकरी कृषी विभागाच्या रडारवर. प्रशासन सावध, विक्रेत्यावर लक्ष. तेलंगणातून आवक. हापूसला दुसरी दशेरीचे आव्हान. लंगडा व बेगमपल्ली खातो भाव. उन्हामुळे मागणी वाढली. आंब्याची सजली बाजारपेठ. शेतकऱ्यांची चिंता कशाला? रासायनिक खतांचे दर जैसे थे. कृषी विभागाचे आवाहन. अफवावर विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची आता गावागावात भटकंती. पटसंख्येत ही धडपड. पटसंख्येत पालकांना दाखविले प्रलोभन. 11 लाख पशुधनाला 36,000 मेट्रिक टन वैरणाची तूट. दररोज 3462 मेट्रिक टन वैरणचा खप. पुष्कळभर 70,000 मजुरांच्या हाताला गावातच मिळाले काम. मनरेगाची उपलब्धी. 608 टन. ग्रामपंचायती विविध कामे सुरू. अवकाळीचा फटका. धान कापणी मळणी लांबणीवर. शेतकरी संकटात. वादळी पावसाने भाजीपाला बागायतींचे नुकसान. शेणात पीक मातीमोल.